बॉम्ब फुटताच सायरन वाजला आणि सर्व यंत्रणा घटनास्थळी धावल्या. पिंपळगावात मॉक ड्रिल यशस्वी. पिंपळगाव बसवंत येथे शनिवारी नागरिकांना थरारक अनुभव देणारी आपत्कालीन मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली. निफाड फाट्यावर एका इमारतीजवळ अचानक बॉम्बस्फोट झाल्याचा प्रसंग उभा करण्यात आला आणि त्यानंतर वाजलेल्या सायरनने संपूर्ण परिसर सतर्क झाला. काही क्षणातच विविध आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल होत बचाव कार्याला सुरुवात करताना पाहायला मिळाले. अग्निशमन सप्ताहानिमित्त पिंपळगाव नगर परिषदेच्या वतीने ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. या मॉक ड्रिलमध्ये स्फोटानंतर एका झोपडीला आग लागल्याचे दाखवण्यात आले. परिसरात गोंधळ उडाल्याचे दृश्य निर्माण झाले. काही नागरिक घाबरून पळत होते तर काही जखमी अवस्थेत मदतीसाठी आर्त हाक देत होते. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि नागरी संरक्षण पथक काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, तर दुसरीकडे अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. जवळील इमारतीत अडकलेल्या नागरिकांना नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. संभाव्य धोका टाळण्यासाठी गॅस टाक्याही बाहेर काढण्यात आल्या. काही जखमींना शिडीच्या सहाय्याने खाली उतरवून पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान ओझर येथील HAL अग्निशमन दलासह इतर पथकेही घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये पिंपळगाव नगर परिषद, ओझर नगर परिषद, ग्रामीण रुग्णालय तसेच इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत उत्कृष्ट प्रतिसाद दिला. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि समन्वयित कृती केल्यास मोठा अनर्थ टाळता येऊ शकतो, याचे प्रभावी प्रात्यक्षिक या उपक्रमातून दाखवण्यात आले. ही रंगीत तालीम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संकट काळात यंत्रणा किती वेगाने आणि कार्यक्षमतेने प्रतिसाद देऊ शकते याची प्रत्यक्ष अनुभूती नागरिकांना मिळाली. यावेळी नगराध्यक्ष मनोज बर्डे, मुख्याधिकारी श्रिया देवचक्के, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते. बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव. सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये शत्रू पक्षाकडनं जर हल्ला झाला तर बॉम्बस्फोट होऊ शकतो आणि बॉम्बस्फोट जर झाला तर आगी लागू शकतात. आमची संकल्पना अशी आहे की आम्ही नागरी संरक्षण दलाचं जे प्रशिक्षण देतो तर तेथील जे नागरिक आहेत हे जर त्या ठिकाणी उपस्थित असतील तर ते फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काम करतात. आग विझवण्याचं देखील ते काम करतात आणि वरतून काही कोणाला जर उंच मजल्यावरती कोणी अडकलं असेल तर ते त्याचं पण रेस्क्यू करून त्यांना सुरक्षितपणे खाली आणतात. यांना मदत म्हणून फायर ब्रिगेड, पोलीस दल, अग्निशमन दल, त्यानंतर वैद्यकीय पथक हे देखील इथे मदतीला येतात. पण सर्वात प्रथम जे कोणी आपण इथे जे नागरिक आहोत या नागरिकांना जर प्रशिक्षण असेल तर ते स्वतःचा बचाव स्वतः करतील आणि नंतर मग आपल्या समाजातील इतर घटकांचा इथे बचाव करतील, अशी ही संकल्पना आहे. आम्ही नागरी संरक्षण कार्यालय, कलेक्टर ऑफिस तिथनं आलेलो आहोत आणि ही आमची टीम जी ती ओझर विभागातील आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथे जमली आणि त्यांनी हा मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल बघितली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि ह्या प्रकारचं प्रशिक्षण जर सगळ्यांनी घेतलं तर निश्चितपणे धोक्याची तीव्रता आपण कमी करू शकतो आणि जीवित व मालमत्तेचं नुकसान कमी करू शकतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो व अशा पद्धतीचं इथे मॉकड्रिल आयोजन केलं त्याबद्दल CO मॅडम थँक्यू. आणि आपण सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि माझी अपेक्षा नव्हती तरी पण इथे 5 फायर ब्रिगेडचे बंब इथे दाखल झालेत आणि त्यानंतर 4 ते 5 प्रकारच्या ॲम्ब्युलन्स देखील इथे आल्यात आणि त्यामुळे वेळेमध्ये ह्या दुर्घटनेवरती नियंत्रण मिळवता आलं आणि एकदम कमी वेळेमध्ये इथे नियंत्रण मिळवलं. अत्यंत म्हणजे कमी वेळ म्हणजे 17 मिनिटामध्ये ही मॉकड्रिल इथे आपण पार पाडलेली आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 पेशंट रेस्क्यू करून आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेले आहे. तर अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रथमोपचार करून आपण हे काम केलेलं आहे आणि इथे नागरिकांचं जर सहकार्य नसतं तर हे अजिबात जमलं नसतं. नागरिकांनी देखील खूप सहकार्य केलं, अत्यंत शांततेत हे मॉकड्रिल बघितलं, त्याबद्दल मी येथील उपस्थित नागरिकांचे, दुकानदारांचे पण मी आभार मानतो. धन्यवाद.